त्याची सुरुवात करूयात मोठ्या बातमीनं। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी सरकारनं ही माहिती दिली। केंद्रीय कॅबिनेटनंतर पत्रकार परिषदेतनं ही माहिती देण्यात आली असून कार स्फोट प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे। केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशातल्या सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आलाय। तर दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असलेली लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त करण्यात आली आहे। फरीदाबाद जिल्ह्यातील खंडावली इथून ही कार जप्त करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांनी लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार शोधण्यासाठी राजधानी दिल्लीतील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमा चौक्यांवरती अलर्ट जारी केला होता। या स्फोटामध्ये वापरल्या गेलेल्या हुंडाई i20 वापरणाऱ्या इतर संशयितांकडे आणखी एक लाल रंगाची कार असल्याचं तपासात उघड झाल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला। लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट ही गाडी डॉक्टर उमरच्या नावानं नोंदणीकृत असल्याचं समोर आलंय। रेकी करण्यासाठी डॉक्टर उमरनं या कारचा वापर केल्याचा संशय आहे। डॉक्टर उमर हाच स्फोट होण्यापूर्वी हुंडाई i20 कार चालवत होता। तर दिल्ली स्फोट प्रकरणातील तपासामध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आलाय, तो म्हणजे उमर आणि मुजम्मिल काही काळापूर्वी तुर्कीला गेले होते आणि तिथे त्यांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हँडलरशी भेट घेतली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर तपास यंत्रणा आता या बैठकीत कोणती योजना आखली गेली होती आणि तिचा भारतातल्या घटनांशी नेमका काय संबंध आहे याचा शोध घेत आहेत। कारण तुर्की दौऱ्याचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे देखील एजन्सी ताब्यात घेते।